दंडवत प्रणाम। दंडवत प्रणाम। श्रीमच्चक्रधरा शनि श्रुतिवच पीयूष पूर्ण प्रभा पाथो दंपति पान्तमन्तर परिश्रान्तस्य लोकस्या स्फुरचित भीम भवाटवी समतटस्थं नागदेवं सदा सारासार विचार सुंदर गिरा पारं गतं नम्यहं सारासार विचार सुंदर गिरा पारं गतं नम्यहं। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। प्रतिवर्षाप्रमाणे श्री ब्रह्मविद्या ज्ञान चिंतन समिति द्वारा आयोजित श्री ब्रह्मविद्या ज्ञानामृत व्याख्यानमाला या व्याख्यानमालेच्या अध्यक्षस्थानी विराजमान असलेले तुम्हा आम्हा सर्वांच्या धर्माला रक्षक असलेले धर्मरक्षक दैवाध्य सुखश्री अधिष्ठित मम गुरुवर्य आचार्य प्रवर श्री गुरुजी यांना मी सविनय दंडवत प्रणाम करतो व तसेच आज प्रकर्षाने मला ज्यांची उणीव भासती आहे असे मम गुरुवर्य श्री बाबाजी यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करते व तसेच इथे उपस्थित आत्याबाईजी व आपण ईश्वरीय राजमार्गाचे सर्वच अधिकारी पुरुष सगळ्यांना दंडवत प्रणाम करून मी माझ्या सेवेला प्रारंभ करते। भारतीय तत्वज्ञानाच्या विशाल परंपरेत योग ही महत्त्वाची साधना मानली जाते। हे प्राचीन भारतात उगम पावलेले एक आध्यात्मिक आणि शारीरिक शास्त्र आहे व तसेच वैदिक षडदर्शनांपैकी एक दर्शन सुद्धा आहे। या योगाचे वेगवेगळे प्रकार आपल्याला हिंदू, बौद्ध, जैन या धर्मांमध्ये दिसून येते। योग हा एक संस्कृत शब्द आहे। युज हा धातूपासून योग हा शब्द तयार झाला। या शब्दाचे वेगवेगळ्या संदर्भानुसार वेगवेगळे अर्थ देखील होतात, जसे की योग म्हणजे संयोग, दोन किंवा दोनपेक्षा अधिक गोष्टींचे एकत्र येणे म्हणजे योग, जसे आत्मा आणि परमात्म्याचा योग। योग म्हणजे आसने, जे 84 प्रकारची आसने सांगितलेली आहेत यालाही योग असे म्हणतात। योग म्हणजे एक संधी, अचानक चालून आलेली संधी यालाही योग असे म्हणतात। योग म्हणजे एक योग्य वेळ, एखादी चांगली गोष्ट घडण्यासाठी चालून आलेली एक वेळ म्हणजे योग आहे। योग म्हणजे गणितीय अर्थाने संख्यांची बेरीज, जसे 7 आणि 5 यांचा योग म्हणजे 12। योग म्हणजे ज्योतिषशास्त्रीय अर्थाने ग्रहांच्या विशिष्ट स्थितीमुळे होणारे शुभाशुभ परिणाम यालाही योग असे म्हणतात। असे या योगाचे वेगवेगळ्या संदर्भानुसार वेगवेगळे अर्थ देखील होतात। भारतीय योगशास्त्रामध्ये 5 प्रकारचे योग सांगितलेले आहेत: राजयोग, हठयोग, ज्ञानयोग, कर्मयोग आणि भक्तियोग। राजयोग यालाच योगांचा राजा असेही म्हटले जाते। योग चित्त वृत्ती निरोधा म्हणजे चित्तावरील वृत्तीवर नियंत्रण ठेवणे याला राजयोग असे म्हणतात। आपल्या ब्रह्मविद्या शास्त्रामध्ये जे अष्टांग योग सांगितलेले आहेत ते या राजयोगातील 8 पायऱ्या आहेत असे सांगितले जाते। दुसरा आहे भक्तियोग, भजनम कुर्यात म्हणजे भजन करणे, प्रेम, श्रद्धा व भक्तीच्या मार्गाने परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकमेव मार्ग म्हणजे भक्तियोग आहे। तिसरा आहे कर्मयोग, योग कर्मसु कौशलम, कर्मात कुशलता आणणे म्हणजे कोणत्याही फळाची अपेक्षा न करता निष्काम कर्म करणे हाच या योगाचा मूलमंत्र आहे। चौथा आहे ज्ञानयोग म्हणजे आत्मज्ञान होणे। हा योग बौद्धिक आणि तात्विक अभ्यासाकरता वापरला जातो। ज्ञानयोग, कर्मयोग आणि भक्तियोग या तीनही योगाचे निरूपण श्रीकृष्ण भगवंतांनी अर्जुन देवाला गीतेमध्ये केलेले आपण पाहतो। आणि 5वा आहे हठयोग, प्राणवायूचा निरोध करून चित्तवृत्तीची एकाग्रता साधणे याला हठयोग असे म्हणतात। हा योग प्राचीन काळी शरीर शुद्धीसाठी व साधनेसाठी वापरला जात असे, कारण योग ही भारताची आध्यात्मिक परंपरा आहे। भारताला योगाचा जन्मदाता असे मानले जाते। हजारो वर्षापूर्वी ऋषीमुनींनी ध्यानधारणा, प्राणायाम, नैतिक आचरण व आध्यात्मिक साधना याच्या माध्यमातून जीवन साधनेचा जो मार्ग शोधला आहे त्यालाच योग साधना असे म्हणतात। योग साधना ही मानवाच्या सर्वांगीण विकासाची एक प्रभावी साधना आहे। योग साधना म्हणजे नुसता योग करणे याला साधना म्हणत नाही, तर ज्ञान साधना करणे, भक्ती साधना करणे, कर्म साधना करणे यालाही योग साधना असे म्हणतात। योग हा केवळ व्यायाम नसून एक शारीरिक मानसिक उन्नतीचा मार्ग आहे। महर्षी पतंजली ऋषींनी योगशास्त्राच्या माध्यमातून संपूर्ण मानवजातीसमोर आत्मसाक्षात्काराचा एक शास्त्रशुद्ध मार्ग ठेवला आहे।
योग साधना करत असताना शरीर स्वस्थ ठेवणे, मन स्थिर ठेवणे आणि आत्मज्ञानाकडे वाटचाल करणे अत्यंत गरजेचे असते. परंतु या मार्गावर चालत असताना या साधकाला अनेक अडथळे येतात. त्यामुळे हा साधक प्रगती साधू शकत नाही. योग साधनेतील 10 अडथळे हा प्राचीन योगशास्त्रात वर्णन केलेला एक महत्त्वाचा विषय आहे. योगशास्त्राचे महान भाष्यकार महर्षी पतंजली यांनी आपल्या योगसूत्र या ग्रंथामध्ये या अडथळ्यांचे अत्यंत शास्त्रीय पद्धतीने विश्लेषण केलेले आहे. ते म्हणतात, व्याधी स्थान संशय प्रमाद आलस्य निर्साद व्यर्थगत भ्रांती दर्शना लब्ध भूमी कत्वा नवस्थित इत्यंते दश योगांतराया. हे योग साधनेत येणारे 10 अडथळे आहेत. व्याधी म्हणजेच रोग किंवा आजार, स्थान म्हणजे मानसिक जडत्व असणे, संशय म्हणजे शंका घेणे, प्रमाद म्हणजे निष्काळजीपणा, आलस्य म्हणजे शारीरिक मानसिक सुस्ती येणे आणि अविरती म्हणजे विषयभोगाची आसक्ती असणे. भ्रांती दर्शन म्हणजे चुकीचे ज्ञान किंवा एखाद्या गोष्टीची चुकीची माहिती असणे. अलब्ध भूमिकत्व म्हणजे योग साधनेत प्रगतीचा टप्पा साधता न येणे आणि अनवस्थित तत्व म्हणजे साधलेल्या प्रगतीमध्ये स्थिर न राहणे. हे योग साधनेत येणारे 10 अडथळे जे साधकाच्या चित्ताला विचलित करतात आणि त्याच्या अंतःकरणाच्या शुद्धीत अडथळा निर्माण करत असतात. या योग साधनेत योग मार्गावर चालत असताना या साधकाला शरीराच्या दुर्बलतेपासून मनाच्या चंचलतेपर्यंत व शंका आळसापासून ते विषयभोगाच्या आसक्तीपर्यंत अशा अनेक अडथळ्यांना सामोरे जावे लागते. जो हे अडथळे ओलांडतो तोच खरी प्रगती साधू शकतो. शरीर हे साधनेचे पहिले माध्यम आहे. आपलं शरीर जर निरोगी असेल तर आपण साधना करू शकतो. याउलट जर आपले शरीर निरोगी नसेल तर आपण साधनाही करू शकत नाही. आणि म्हणूनच योग साधनेत येणारा सर्वात पहिला अडथळा म्हणजे व्याधी आहे. व्याधी म्हणजेच आजार. ताप, सर्दी, खोकला इत्यादी आजाराला व्याधी असे म्हणतात. स्वामी विवेकानंद म्हणतात, विचार, कृती व भावना यांच्यात जर सुसूत्रीकरण नसेल किंवा एकरूपता नसेल तर व्याधी आधीच म्हणून समजा. संत ज्ञानेश्वर म्हणतात, रोग हा शरीराचा शत्रू आहे. याला हरवून शुद्धतेच्या वाटेवर चालावे. आणि म्हणूनच जेव्हा आपले शरीर व्याधीत असते, रोगग्रस्त असते, तेव्हा आपल्याकडून प्राणायाम, ध्यानधारणा, योग साधना होत नाही आणि आपल्या साधनेमध्ये अडथळा येत असतो. शरीरात आजार असला की मन एकाग्र होत नाही. शारीरिक त्रास मनाला सतत नेहमी वेदनेकडे खेचत असतो. आपण नामस्मरणात, शास्त्रचिंतनात किंवा योग साधनेत बसलो आणि आपल्याला काही आजार असला तर आपलं लक्ष सतत वेदनेकडे जाते आणि म्हणूनच व्याधी हा योग साधनेत येणारा पहिला अडथळा आहे. हे दूर करायचे असेल तर आपल्याला परमेश्वराच्या नामाचे स्मरण, परमार्गाच्या सेवादासे आणि परमेश्वराने सांगितलेल्या शास्त्राचे पठण केले पाहिजे. परमेश्वराने सांगितलेल्या शास्त्राचं पठण केल्यानंतरही व्याधी दूर होते. याचं प्रत्यक्ष प्रमाण आपल्याला अन्वयस्थळामध्ये पाहायला मिळते. गोपाळबा मानेकर हे कोल्हापुरीचे राहणारे. त्यांना शारीरिक रुजा झाली होती. 2.5 वर्ष ते त्या आजारामध्येच होते. अनेक औषधोपचार करूनही त्यांना बरे वाटत नव्हते. शेवटी ते आचार्य श्री मुरारी मल्ल विद्वांस यांना पत्र लिहून पाठवतात की अनेक औषधोपचार करूनही माझा आजार बरा होत नाही, तरी तुमच्याकडे असलेली निर्वचन प्रमेयाची पोथी मला पाठवावी. आचार्य श्री मुरारी मल्ल असताना ती पोथी पाठवून देतात. तेव्हा गोपाळबा मानेकर त्यांनी पाठवलेले वस्त्र पांघरून त्या पोथीला नमस्कार करून चौरंगावर ठेवतात आणि श्रद्धेने ती पोथी वाचण्यास सुरुवात करतात. जसे जसे ती पोथी वाचत असतात तसे तसे त्यांची शारीरिक ऊर्जा कमी होत जाते. अशा प्रकारे ती समस्त प्रमेयाची पोथी वाचल्यानंतर त्यांची शारीरिक ऊर्जा नाहीशी होते आणि त्यांच्या शरीर दक्षता जशी तशी येते. एखाद्याचा आजार बरा होईल, एखाद्याची व्याधी दूर होईल इतकी ताकद आपल्या ब्रह्मविद्या शास्त्रामध्ये आहे. परंतु त्याला श्रद्धेची, शरीर, मन आणि आत्मा यांचे संतुलन साधण्याचे एक प्रभावी साधन म्हणजे योग साधना आहे. परंतु ही योग साधना करत असताना या साधकाला येणारा अत्यंत गंभीर आणि सूक्ष्म अडथळा म्हणजे स्थान आहे, जो योग साधनेत येणारा दुसरा अडथळा आहे. उत्साह नसे मनी अंगी नसे चैतन्य स्थान म्हणत असतो विसरते साधन्य. म्हणजे आपल्याला एखादी कृती करण्याची इच्छा असते, परंतु ती कृती करण्याची ऊर्जा आपल्या मनाकडे नसते, त्याला स्थान असे म्हणतात. स्थान म्हणजेच मानसिक जडत्व, इच्छाशक्तीचा अभाव असणे किंवा आपली मनातील ऊर्जा कमी होणे याला स्थान असे म्हणतात. आपल्या गुरुनिमित्ताने जर आपल्याला एखादा विधी नित्यनियमाने करण्यास सांगितला तर त्या साधनेची सुरुवात चांगली होती, परंतु हळूहळू त्या साधनेमधील उत्साह कमी होत जातो, कारण आपल्याला त्या साधनेमध्ये काही अनुभव येत नाहीत किंवा अपेक्षेप्रमाणे बदलही दिसत नाहीत. आणि तेव्हा आपल्या
साधनेमध्ये त्याग हा अडथळा येत असतो. आणि आपली ही त्या कठियाप्रमाणे होते, जय देवा इतुले उरले म्हणून हात जोडी येथपर्यंत होते. अपेक्षेप्रमाणे बदल दिसला नाही किंवा आपली मनाची अस्थिरता असेल तर, म्हणजे मी ध्यान साधना केली तर मला शांतता मिळायला पाहिजे, मी प्राणायाम केला तर माझे शरीर स्वस्थ झाले पाहिजे, या अपेक्षा पूर्ण न झाल्यास आपल्या मनात निराशा येते आणि आपल्या मनातील ऊर्जा कमी होतो. अशा प्रकारे ध्यान हा योग साधनेत अडथळा आणत असतो. आणि हे दूर करायचं असेल तर आपल्याला सतत स्मरण असलं पाहिजे की आपल्या गुरुनिमित्तांनी आपल्याला तो विधी का करण्यास सांगितला. आपण जी साधना आचरण करत आहोत त्या साधनेवरती आपली श्रद्धा असेल किंवा थोडं थोडं होईना का होईना पण नियमितपणे आपण सराव केला तर हा अडथळ्यावर आपण सहज विजय मिळवू शकतो. साधना ही आत्मिक प्रगतीसाठी केलेली एक अंतरयात्रा आहे, परंतु या यात्रेमध्ये चालत असताना या साधकाला श्रद्धा, समर्पण आणि सातत्य असणे अत्यंत महत्वाचे आहे. परंतु हे असताना संशय हा एक मोठा अडथळा आहे, जो योग साधनेत येणारा तिसरा अडथळा सांगितला. संशय म्हणजे शंका घेणे. श्रीमद भगवद्गीतेमध्ये 4था अध्याय श्रीकृष्ण भगवंत म्हणतात, संशयात्मा विनश्यति, म्हणजे संशय घेणारा नाश पावतो. संत ज्ञानेश्वरीमध्ये म्हणतात, सापडले अनंत ज्ञान तरी करीती संशयानं, हेची दुर्जनपण म्हणावे तयाचे, म्हणजे जरी आत्मज्ञान समोर आलं तरी त्यावर संशय घेणारे हे दुर्जनच म्हणावे. आणि म्हणूनच आध्यात्मिक साधना करत असताना किंवा योग साधना करत असताना संशय घेणे हा सर्वात मोठा अडथळा सांगितलेला आहे. आपल्याला जर आपल्या गुरुनिमित्ताने एखादा विधी करण्यास सांगितला किंवा परमेश्वराने एखादा आचार सांगितला, त्याच्यावर जर आपली श्रद्धा नसेल तर आपली साधना ही उधळच राहणारी असं प्रत्यक्ष प्रमाण आपल्याला लीळाचरित्रामध्ये पाहायला मिळते. करंजखेड या गावी सर्वज्ञांचं वास्तव्य असताना दादोस सर्वज्ञांच्या भेटीला येतात. ते सर्वज्ञांना म्हणतात, जी गोसाव्यांपासून जी विद्या झाली होती ती सांपे पातळ झाली असायची. यावर सर्वज्ञ बाईसांना जाळी आणण्यास सांगतात. बाईसा जाळी घेऊन येतात. सर्वज्ञ ती जाळी दादोसांना देतात आणि विधी विहित करतात. स्वामी त्यांना म्हणतात, महात्म्य हो, ही जाळी मासू दिसू वृक्षमुळी तुनावी, 3 पहार भिक्षा करावी, 3रा पहारी भोजन करावे, अशा प्रकारचा विधी विहित करतात. आणि सर्वज्ञ म्हणतात, जवळजवळ ही जाळी सांडेल तवतव तुमची विद्या सांडेल हो, असं आश्वासनही देतात. दादोस सावखेड्याला येतात. इलम भट्टांच्या घरी जातात. तिथे डोंगरावर बसून ती जाळी विणतात. जाळी संपूर्ण विणून होते. विणून झाल्यानंतर ते स्वामींच्या दर्शनाला येतात आणि ती जाळी बाईसांच्या हातात देतात. बाईसा स्वामींना म्हणते, बाबा जाळी कैसी सांडली, ऐसी जाणवे ना, म्हणजे पूर्वी उंदराने खाल्ली होती अशी जाणवत सुद्धा नाहीये. यावर सर्वज्ञ फार महत्वपूर्ण वाक्य म्हणतात. सर्वज्ञ म्हणतात, बाई जाळी सांडली पर विद्यानं सांडायची. यावरून आपल्या लक्षात येईल की आपल्याला परमेश्वराने सांगितलेल्या आचारावर, आपल्या गुरुनिमित्ताने सांगितलेल्या विधीवर जर आपला विश्वास नसेल तर आपली साधना ही उतरच राहणार. आणि म्हणूनच गुरुवर, मार्गावर व शास्त्रावर कधी अविश्वास दाखवू नये. कधी कधी आपण सहज म्हणतो की माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीला मोक्ष मिळेल का? का नाही मिळणार? का नाही मिळणार? आपल्याला जर आपल्या कर्णाचा भरोसा असेल तर आपण नक्कीच मोक्षाला जाऊ. आणि म्हणूनच कधी कधी स्वतःच्या क्षमतेवर घेतलेला संशय हा साधनेचा सर्वात मोठा अडथळा ठरू शकतो. आणि म्हणूनच साधकाने संयम बाळगून येणाऱ्या संशयाला शांतपणे सामोरे जाऊन आपल्या साधनेवर ठाम राहायला पाहिजे. कारण श्रद्धेचा दिवा तोपर्यंतच तेवत राहतो जोपर्यंत त्याला संशयासारख्या वारापासून वाचवलं जातं. आणि हे दूर करायचं असेल तर आपल्याला आपल्या गुरुवर, परमेश्वराने सांगितलेल्या शास्त्रावर आणि स्वतःच्या क्षमतेवर विश्वास असला पाहिजे. आणि आपण जी क्रिया आचरण करत आहोत त्या क्रियेचे संपूर्ण ज्ञानही असले पाहिजे. आणि प्रत्यक्ष साधनेचा अनुभव आल्यावर शंका मावळतातच आणि संशयही निर्माण होत नाही. हिंदू तत्वज्ञानात योग, अध्यात्म आणि आत्मविकासाच्या संदर्भात प्रमाद हे एक अंतर्भूत व्यसन मानलं जातं, जो योग साधनेत येणारा 4था अडथळा आहे, जो व्यक्तीला बाहेरून कमजोर करत असतो. गौतम बुद्ध म्हणतात, अप्रमादो अमृतपदम प्रमादो मरणम पदम, म्हणजे अप्रमाद हा अमरत्वाकडे नेणारा मार्ग आहे तर प्रमाद हा मृत्यूकडे नेणारा मार्ग आहे. विवेक चूडामणी या ग्रंथामध्ये आद्य शंकराचार्य म्हणतात, प्रमादो मृत्युर्मोक्ष, म्हणजे प्रमाद हा मोक्षाचा मृत्यू आहे. आणि जो पुरुष प्रमादी होतो त्याला मुक्ती कधीच मिळत नाही. आपल्या ब्रह्मविद्या शास्त्रामध्ये 3 प्रकारचे प्रमाद सांगितलेले आहेत, विकार, विकल्प आणि हिंसा. या 3 प्रमादापैकी या अनुसरल्या साधकाने एखादा जरी प्रमाद अंगवला तरी त्याच्या मोक्ष मार्गाच्या वाटचालीमध्ये अडथळा निर्माण होत असतो. आणि म्हणूनच प्रमाद हा मोक्ष मार्गाच्या वाटचालीत येणारा सर्वात मोठा अडथळा आहे.
सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी या साधकाला काही विधी वाक्य विहित केलेले आहेत तर काही निषेध वाक्य विहित केलेले आहेत. त्या निषेध वाक्यामध्ये आमचे सर्वज्ञ म्हणतात, प्रमाद चुकविजे. प्रमाद म्हणजे निष्काळजीपणा किंवा साधनेच्या नियमांकडे दुर्लक्ष करणे, याला प्रमाद असे म्हणतात. साधकाला काय योग्य आहे काय अयोग्य आहे हे माहीत असून देखील तो त्या साधनेच्या नियमांकडे दुर्लक्षित करतो आणि प्रमादामध्ये फसतो. जाणूनही करणे प्रमादात फसणे, साधनेचा मार्ग चुकवणे. म्हणजे क्रियेचा परिणाम माहीत असून देखील हा साधक चुकीचा मार्ग अवलंब करून प्रमादामध्ये फसतो. प्रमाद हा एक असा अडथळा आहे ज्याची सुरुवात लहान लहान गोष्टींपासून होते. जसे की नामस्मरण, देवपूजा, प्रसाद वंदन करत असताना केस लागणे, कोणाच्याही पट्टीला पाय लागणे, नकळत कोणाचेही अंतकरण दुखवणे, या सर्व गोष्टीने प्रमादाची सुरुवात होत असते. कारण प्रमाद हा एकाएकी घडत नाही. म्हणूनच आमचे सर्वज्ञ म्हणतात, पुरुष प्रमाद चुकवी तर चुके. म्हणजे जीवातेकडे जीवाने प्रमाद चुकविला तर तो चुकतो आणि म्हणूनच आपल्याला प्रमाद चुकवता आला पाहिजे. आपल्याकडून चुका या वारंवार होत असतात, परंतु ते दुरुस्त करण्याचा प्रयत्न मात्र आपण करत नाही. हीच प्रमादाची सुरुवात असते. आपण चुकीचं वागत आहोत हे आपल्याला माहीत असताना देखील आपण त्याचे समर्थन करतो. जसे की माझ्याकडे होतच नाही, मला वेळच भेटत नाही, हे चुकीचं आहे हे माहीत आहे, परंतु हे सिद्ध करण्याचा प्रयत्न जेव्हा आपण करतो तेव्हा हीच प्रमादाची सुरुवात असते. कारण प्रमाद हा एक मानसिक रोग आहे जो हळूहळू निर्माण होत जातो, जो चुकीच्या विचारसरणीतून, चुकीच्या आचारातून, चुकीच्या सवयींमधून तयार होतो आणि म्हणूनच आपल्याला प्रमाद चुकवता आला पाहिजे. यासाठी योग साधना करणाऱ्या योगीने किंवा ज्ञान साधना आचरणाऱ्या ज्ञान योगीने आपल्याकडून विधी करताना अविधी घडणार नाही याची दक्षता आपण घेतली पाहिजे. योग साधना ही मनाची शुद्धी आणि शरीराला शिस्त लावण्याची एक प्रभावी साधना आहे. परंतु या योग मार्गावर चालत असताना या साधकाला जे अडथळे येतात त्यापैकी अत्यंत धोकादायक आणि बहुतांशी दुर्लक्षित केला जाणारा अडथळा म्हणजेच आळस हा आहे. हा योग साधनेत येणारा 5वा अडथळा आहे. आपल्याला योग साधना करायची इच्छा असते, परंतु आपलं शरीर म्हणतं उद्या करू, मन म्हणतो थोडं झोप घेऊ. हाच आळस आहे. हा योग साधनेत अडथळा कसा आणतो? आपण म्हणतो की उद्यापासून नक्की सुरुवात करू, परंतु तो उद्या कधीच होत नाही. झोपेचा अतिरेक. आपण म्हणतो की मी उद्या सकाळी पहाटे उठून परमेश्वराच्या नामाचे स्मरण करणार, परमेश्वराच्या शास्त्राचे पठण करणार, परंतु आपल्याला झोपच आवडत नाही. हाच आळस आहे आणि हाच योग साधनेत सर्वात मोठा अडथळा आणत असतो. आणि म्हणून श्रीकृष्ण भगवंत गीतेमध्ये म्हणतात, नाही कश्चित क्षणमपि जातु तिष्ठन्त कर्मकृत. म्हणजे कोणताही मनुष्य हा एक क्षणही निष्क्रिय राहू शकत नाही आणि म्हणून साधकाने आळस न करता योग्य कर्म केले पाहिजे. हा आळस दूर करायचा असेल तर आपल्याला सात्विक आहार घेतला पाहिजे. कारण सात्विक आहाराने शरीर हलकं आणि मन जागरूक राहतं. आपल्याला नियमबद्धता असली पाहिजे की ठराविक वेळी आपण ही साधना केलीच पाहिजे, असा नियमांचं बद्धता पण असली पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सकाळची साधना केली तर आळस कमी असतो आणि ऊर्जाही जास्त असते आणि म्हणूनच आळस हा योग साधनेत येणारा सर्वात मोठा अडथळा सांगितला आहे. एखाद्या गोष्टीचे चुकीचे ज्ञान असणे किंवा त्या गोष्टीचा भ्रम असणे याला भ्रांती दर्शन असे म्हणतात. योग साधना करत असताना बहुतांशी या साधकाला असे जाणवते की आपल्याला प्रकाश दिसतोय, कुणीतरी संवाद साधते असं वाटतं. हे भ्रमात्मक असू शकतं. हा योग साधनेत येणारा हा सर्वात सूक्ष्म अडथळा आहे आणि हे दूर करायचं असेल तर आपल्याला विवेक आणि गुरूंचे मार्गदर्शन असणे फार महत्त्वाचे आहे. कधी कधी नामस्मरण करत असताना या साधकाचं मन स्थिर होत नाही. एकाग्रतेसाठी वेळ देतो पण चित्त स्थिर राहत नाही. या सर्व गोष्टीने आपल्या मनाला निराशा येते आणि आपले प्रयत्न असूनही आपल्याला प्रगती साधता येत नाही. तेव्हा अलब्ध भूमिकत्व हा अडथळा हा योग साधनेमध्ये येत असतो, जो योग साधनेत येणारा अत्यंत गंभीर अडथळा आहे. हे दूर करायचं असेल तर आपल्याला धैर्य, विवेक, गुरूंचे मार्गदर्शन आणि योग्य आचार करणे आवश्यक आहे. क्षणात पुढे क्षणात मागे चित्त फिरते वाऱ्याशी, अनवस्थित मन असे कसे ध्यान तयाचे. म्हणजे नामस्मरण ध्यान साधना करत असताना आपलं मन स्थिर होतं, परंतु ती स्थिरता आपल्याला टिकवता येत नाही. काही काळानंतर साधकाला प्रगती साधल्याचेही जाणवते, परंतु ती प्रगतीची अवस्था आपल्याला टिकवता येत नाही. यालाच अनवस्थितत्व असे म्हणतात, जो योग साधनेत येणारा सर्वात शेवटचा अडथळा आहे. ह्या आध्यात्मिक प्रगतीच्या मार्गावर आलेली ही महत्त्वाची परीक्षा आहे. जो ही परीक्षा पार करतो तोच योग साधनेच्या मार्गावर उतरू शकतो आणि म्हणूनच
अनवस्थित तत्व हा योग साधनेचा सर्वात शेवटचा अडथळा सांगितला। यावर श्रीकृष्ण भगवंत गीतेमध्ये म्हणतात, योगी सतत वात्मना, म्हणजे ज्ञान साधना करणाऱ्या ज्ञान योगीने किंवा योग साधना आचरणाऱ्या योगीने संयम आणि सातत्य बाळगणे अत्यंत महत्त्वाचे आहे। योग साधनेत येणारे हे सर्व अडथळे कधी शरीररूपी व्याधीच्या स्वरूपात येतात, कधी आळसाच्या स्वरूपात, कधी शंकेच्या आघातात, तर कधी विषयभोगाच्या मोहात प्रकट होत असतात। या अडथळ्यांमुळे आपली योग साधना खंडित होते, आपले मन स्थिर राहत नाही आणि आत्मज्ञानाची वाट अंधारात जाते। आणि म्हणूनच योग साधकाने या अडथळ्यांची जाणीव ठेवून योग्य आचरण, शारीरिक आरोग्य, गुरूंचे मार्गदर्शन याच्या साह्याने त्यावर मात करणे अत्यंत आवश्यक आहे। जो या अडथळ्यांना जाणून त्यावर मात करतो तोच खरा योग साधनेची प्रगती साधू शकतो। आणि म्हणूनच व्याधी आलस्य प्रमाद जीवाला, संशय घेई बुद्धीला, अविरतीची साखळी तोड अभ्यास श्रद्धा ठेव म्हणे, भ्रांती दूर कर ज्ञान निबाणे, अलप्त दृष्टी तिस्तात पराक्रमाने, अनावस्था ओलांडतयाने हो योगी गीतेच्या वचनाने। म्हणजे योगी हा शब्द केवळ ध्यान करणारा किंवा आसनी करणारा असा नाही, तर श्रीमद भगवत गीतेनुसार खरा योगी तोच आहे जो कर्म करतो पण फळाची अपेक्षा करत नाही, मन इंद्रिय वासना यावर नियंत्रण ठेवतो, तो सर्वश्रेष्ठ योगी आहे। आणि म्हणून आपल्याला हे सर्व अडथळे ओलांडून श्रीमद भगवत गीतेत सांगितल्याप्रमाणे परमेश्वर भक्तीत लीन होता आला पाहिजे। एवढे बोलून माझ्या विचारांना